आज आपण मस्तपैकी ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर बनवणार आहोत। जो आपण तडका दिलेला आहे ना लसणाचा, त्याच्यामुळे ही भाजी एकदम अप्रतिम अशी लागते, अगदी हॉटेलसारखी। तर नमस्कार, व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाद रेसिपीमध्ये। जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आता आपण बघूया आज। तर हे मी पालकाचा एक गड्डा घेतलेला, अगदी कवळ्या पानांचा आहे हा। आणि ह्याची देठं ना काढून टाकायची। देठांमध्ये थोडासा कडवटपणा असल्यामुळे मी देठं काढून घेतलेले आहेत, फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला। आता ना एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये पालक डीप करून घ्यायचा आहे। तर पालकाचा रंग टिकण्यासाठी आपण 1 चमचा साखर टाकलेली आहे। तर ही खास टिप्स आहे। साखर वापरल्यामुळे आपल्या पालकाचा रंग हा हिरवाच राहतो, बदलत नाही। तर आता आपण हे पालक आहेत ना, हे पाण्यामध्ये आपण डीप करून घेणार आहोत। उकळायचं नाही आहे आपल्याला जास्त, फक्त डीप करून घ्यायचं आहे आणि लगेच ताबडतोब काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये, फ्रीजमधलं थंड पाणी वापरायचं आहे। तर त्या थंड पाण्यामध्ये आपल्याला लगेच हे पालक काढून घ्यायचे आहेत। तर मी हे फ्रीजचं पाणी घेतलेलं आहे थंड। आता आपल्याला पूर्ण पालक गरम पाण्यातून निथळून काढून घ्यायचा आणि ह्या थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ना ती थांबायला मदत होते। त्याच्यामुळे हा पूर्ण पालक हा आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून, आता हे भांडं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर आता आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी 2 कांदे, 2 टोमॅटो आणि हे काजू मी गरम पाण्यात थोड्या वेळसाठी भिजत ठेवलेले होते। आणि हे लसूण घेतलेले आहेत भरपूर, आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे। आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं एकत्रच ह्याची कच्चीच पेस्ट करून घेणार आहोत। नंतर आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। तर आता आपण ही पेस्ट करून घेऊया। तर आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून ठेवलेलं होतं, आणि आता मी 1 चमचा बटर वापरणार आहे, म्हणजे पालकाला छान अशी बटरी टेस्ट येते। तर आता हे बटर मेल्ट झालं की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये जिऱ्याचं फोडणी द्यायची आहे। तर मी 1 छोटा चमचा जिरं वापरलेलं आहे। हे बघा, हे 1 चमचा जिरं टाकणार आहोत आपण। जिरं तडतडलं की हे 2 तेजपत्ते वापरलेले, ते पण ह्याच्यामध्ये आपण छान परतवून घ्यायचं आहे। आणि जे आपण वाटण बनवलेलं कांदा, टोमॅटो, काजू, लसूण, अद्रक, त्याची पेस्ट आपण छान अशी परतवून घ्यायची आहे। अगदी तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे, कारण आपण हे कच्चंच वापरले असल्यामुळे आपण हे छान असं परतवून घेणार आहोत। तर आता हे परततंय तोपर्यंत आपण जे फ्रीजमध्ये पालक ठेवलेला तो काढून घ्यायचा आहे आता, कारण आपल्याला पालक, मिरची आणि कोथिंबीर ह्याची पण मस्त पेस्ट करून घ्यायची आहे। तर मिरची, कोथिंबीर पण मी भरपूर वापरली आहे, म्हणजे मस्तपैकी भाजीला हिरवा कलर येतो। आणि हे पालक आपण सगळं पाण्यातून निथळून आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत। तर हे बघा, मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण बघूया आपला मसाला परतून झालेला आहे का। तर हे बघा, मस्तपैकी मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या घरात जे बेसिक मसाले असतात ते वापरायचे आहेत। तर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 छोटा चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे, 1 चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे, आणि हे धने जिरेची पूड वापरलेली आहे। तर आता हे सगळं मिक्स करून आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घेणार आहोत आपण। आता हे छान परतून झालं की आपण जी पालकाची पेस्ट बनवून घेतलेली ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करायची, आणि ती पण छान आता ह्याच्यामध्ये परतवून घ्यायची। या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे। हे बघा, मी सगळी म्हणजे जास्त असल्यामुळे मी 2 वेळा मिक्सरला बारीक केली पेस्ट। तर आता ही सगळी मिक्स करायची आहे। आणि हे बघा, पालकाला खूप छान असा रंग पण आलेला आहे। आपण साखर वापरल्यामुळे उकळत्या पाण्यात साखर टाकायची, आणि त्याच पाण्यात आपल्याला पालक बुडवून घेतलेलं असल्यामुळे आपल्या पालकाचा जो रंग आहे तो टिकून राहिलेला आहे। बघा, मस्त हिरवा कलर आलेला आहे भाजीला। तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया, आणि आता आपल्याला चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये हे मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। थोडंसं आपल्याला वाफ काढायची आहे। तर बघा, वाफ मस्त काढून घेतलेली आहे। आणि हे पनीर घेतलेले आहे मी 1/2 किलो, आणि याचे असे क्यूब करून घेतलेले आहे। हे पनीर मी कच्चंच वापरलेलं आहे, हे फ्राय करून नाही घेतलं। तुम्हाला जर फ्राय करून वापरायचं असेल तर वापरू शकता, हे मी डायरेक्टच असंच वापरलेलं आहे। आता हे पण आपल्याला छान असं मिक्स करून पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। मग आपण झाकण लावून ठेवूया 2 मिनिटासाठी, दणदणीत अशी वाफ काढूया। तर बघा, मस्तपैकी आपलं हे पालक पनीर तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर
हे एका बाउलमध्ये, मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर हे सगळं पालक पनीर मी काढून घेते आहे एका बाउलमध्ये. आणि आपल्याला ह्याला ना एक तडका द्यायचा आहे लसणाचा. तर एक कढलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी हे गाईचं तूप घेतलेलं आहे. तुम्ही बटरने फोडणी दिली तरी चालेल, तर मी हे तूप वापरलेलं आहे. आता तूप छान गरम झालं की लगेच आपण ना मी लसूण घेतलेले एकदम बारीक बारीक कापलेले, बारीक बारीक कापून घ्यायचे, चिरून घ्यायचे. आणि ही एक मिरची आहे, ती पण आपल्याला 2 तुकडे करून ह्या तुपामध्ये परतवून घ्यायची आहे छान. आणि मी अर्धा चमचा लाल तिखट वापरलेलं आहे, थोडंसं असं रंगासाठी छान वाटतं. तर हे पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. आता जी आपण फोडणी केलेली ना, ती मस्तपैकी आपण ह्या पालक पनीरवर आपण टाकायची आहे आणि मस्तपैकी ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट पण टाका. थँक्यू.